नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज मी तुम्हाला एका बोधकथेच्या माध्यमातून रागावर रामबाण उपाय याविषयी माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक जी स्त्री होती ती सतत रागराग करत होती. तिच्या रागावर नियंत्रणच राहायचे नाही. ती शेजाऱ्यांशी पाजाऱ्यांशी जोही कोणी भेटेल त्याच्यावरती रागराग करून त्यांच्यावर क्रोध करायची. पण तिला तो राग शांत झाल्यानंतर पश्चाताप नक्कीच यायचा की मी असं का करते आणि माझ्याकडून राग का आवरत नाही आणि मी सगळ्यांशी वाईट झालेली आहे, तर माझ्याशी कोणीच मैत्री करायला तयार नाही. तेव्हा एक दिवस असं झाले की एक साधू तिच्या दारात आला. भिक्षाम देही असं त्या साधूने म्हटले. तेव्हा तिने दार उघडले आणि त्या साधूला भिक्षा दिली. त्यानंतर तिने तिची मनातली शंका विचारली की बाबा, माझ्या रागावर माझं कंट्रोल नसतं किंवा मला जर क्रोध आला, काही मला म्हणजे मनात विचलित विचार चालू असतात, मग मी कोणालाही रागराग करते, असं तिने त्याला सांगितले. तेव्हा तो साधू म्हणाला की मी उद्या येतो आणि रागावर जे रामबाण उपाय आहे तो तुला सांगतो. मग ती त्या दिवशी झोपली. दुसऱ्या दिवस उजळला. मग तो साधू परत तिच्या घरी आला आणि तिच्या हातात एक बाटली दिली. त्या बाटलीत औषध होते. ते औषध फक्त त्या साधूलाच माहिती होते. मग त्या साधूंनी काय सांगितले की तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा तू ह्या बाटलीतलं औषध तोंडाला लावून पिऊन घ्यायचं. जोवर राग शांत होत नाही तोवर तू ते औषध पितच राहायचं. मग ती बाटली संपेल तरी चालेल, मी परत तुला ते औषध देईन, असं त्या साधूने सांगितले. आणि मी 7 दिवसानंतर परत तुला भेटायला येईल असंही सांगितले. मग त्या 7 दिवसाच्या काळामध्ये तिला जेव्हा जेव्हा राग आला, क्रोध आला, तेव्हा तेव्हा तिने ती बाटली तोंडाशी धरून ठेवली. राग शांत होईपर्यंत ती हळूहळू ते औषध पिऊ लागली. मग असे एक दिवस जात राहिले आणि झाले काय, 7 दिवसाच्या आत तिच्या रागावर म्हणजे नियंत्रण आले. तिचा जो राग होता तो हळूहळू तरी कमी झाला हे तिला जाणवले. मग तो साधू 7 दिवसानंतर आला. तेव्हा तिने डायरेक्ट त्या साधूच्या डोक्यावरच म्हणजे नमस्कार केला. साधूच्या पायावरच डोके ठेवून नमस्कार केला. मग साधू, बाबा तुम्ही काय केले की माझा राग तुम्ही 7 दिवसाच्या आत थोडा का असेना पण कमी झाला आणि त्याची मला जाणीव झाली की माझा राग हळूहळू कमी होत आहे. असं कोणते औषध दिले तुम्ही की माझा तो राग कमी झाला? तेव्हा साधू म्हणाला, काही नाही, मी जे औषध दिले, जी बाटली दिली त्यात शुद्ध गंगाजल होते आणि मी सांगितलं की तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा तू त्या बाटली म्हणजे तोंडाला लावून ती बाटली प्यायची किंवा औषध हळूहळू घ्यायचं. राग शांत झाल्यावरच ती तोंडाची बाटली बाहेर काढायची. मी फक्त तुला एवढाच उपाय सांगितला. म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा राग येईल, क्रोध येईल, आपण अशांत आपलं मन असेल, तेव्हा तेव्हा जर आपण आपले तोंड बंद ठेवले आणि शांत बसून राहिले तर नक्कीच दुसऱ्यांना जो त्रास होतो आपल्या राग करण्याचा तो होत नाही आणि आपलं रागाचं प्रमाण हे वाढत नाही. मग सांगायचं तात्पर्य हेच की आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचं रामबाण उपाय म्हणजे मौन. मौन सर्वार्थ साधनम. जर मौन राहिले तर सर्वच साध्य होऊ शकते. मौन बाळगल्याने सर्व प्रकारच्या रागावर, द्वेषावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. म्हणून जरी कोणी आपल्याशी बोलत नसेल किंवा आपल्याला चांगलं बोलता येत नसेल किंवा कोणाचा तरी बोलण्याचा आपल्याला पटकन राग येत असेल, द्वेष आपण करत असू, तर आपण काहीच करायचं नाही, बोलायचं नाही.
आणि आपण जे काही मौन बाळगतो तो मौन बाळगून आपण आपले काम करीत राहायला पाहिजे. बघा, स्वामींचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी बोधकथा सांगत आहे, पण त्या बोधकथा कोणत्या स्वामींच्याच पुस्तकामधल्या बोधकथा आहेत. स्वामी महाराज सांगतात की आपलं जे काही जीवन आहे, आपण म्हणजे जीवन जगत असताना जर आपल्या जीवनात काही संकटं आली, काही अचानक संकटं आली, काही आपले जीवन म्हणजे आपल्याला वाटत असेल आपण हे काय करत, काहीच करायचं नाही, आपण आपलं काम करीत राहून आपल्या मनामध्ये देवाचं नाम चालू ठेवायचं, अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जर करत राहिलो तर नक्कीच आपलं जे काही राग आहे किंवा आपले जे अतिविचार आहेत ते बंद होतील आणि स्वामी काहीतरी मार्ग दाखवतील. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.